अमेरिकेनं इराणवर केलेल्या भीषण बॉम्ब हल्ल्यानंतर आता प्रत्युत्तर म्हणून इराणनं बहरीन, कुवेत, जॉर्डन, कतार आणि ओमान या 5 आखाती देशांमध्ये अमेरिकन लष्करी तळ जिथे आहेत तिथं क्षेपणास्त्र डागली आहेत आणि मोठे ड्रोन हल्ले केलेले आहेत। आता तुम्ही इथे म्हणाल की आपलं काय किंवा आपला कुठे संबंध आहे? आता तेलाच्या किमती सुद्धा नियंत्रित आहेत। भारतानं अमेरिकेसोबत एक करार सुद्धा केलाय। पण हे लक्षात घ्या, भारतानं इराणमध्ये एक बंदर विकसित करायला घेतलं, चाबहार बंदर। भारत इथं अगदीच नामनिराळा नाही राहू शकत। भारताला अत्यंत शिताफीनं सावधगिरीनं भूमिका घ्यावी लागेल। पण अर्थात यापूर्वी सध्याची स्थिती काय आहे ते आपण समजून घेऊ। बघा, सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे इराणनं जागतिक व्यापाराची मुख्य रक्तवाहिनी मानली जाणारी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ही सागरी सामुद्रधुनी अनिश्चित काळासाठी बंद केली आहे। या लष्करी संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती तातडीनं 4% जास्त दरानं वाढल्या। आता इंधन संकट येईल आणि महागाईचा भडका उडेल, तेलाचा पुरवठा विस्कळीत होईल, हे सगळं गृहीतच धरूया। भारत आपल्या गरजेच्या 80 ते 85% कच्चं तेल परदेशातून आयात करतो, हे आपल्याला माहिती झालंय आणि यातला बहुतांश आयात ही आखाती देशातून होते। जगात एकूण जी खनिज तेलं आहेत, खनिज खाणी आहेत, त्या वाहतुकीपैकी 20% वाहतूक याच अरुंद सागरी मार्गातून होते। हा मार्ग आता इराणनं बंद केला, त्यामुळे भारताकडे येणारे तेलाचे जहाज सुद्धा अडकून पडतीलच। पुरवठा खंडित झाल्यानं आता जागतिक बाजारामध्ये तेलाचे भाव वाढतील आणि भारतात पेट्रोल, डिझेल आणि LPG या किमती गगनाला भिडतील। इंधनाचे दर वाढले तर वाहतूक खर्च वाढेल आणि ज्यामुळे पुन्हा भाजीपाल्यापासून सगळ्याच जीवनावश्यक वस्तूंपर्यंत देशात प्रचंड महागाई वाढू शकते। आणि त्याचबरोबर भारताची आयात महाग झाली तर भारताचा रुपया डॉलरच्या तुलनेमध्ये कमालीचा घसरूही शकतो। काही दिवसांपूर्वी जशी स्थिती भारतानं पाहिली ती स्थिती पुन्हा उद्भवू शकते। आणि त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची शक्यता काय आहे तर ती म्हणजे आखाती देशांमध्ये 90 लाख भारतीयांची सुरक्षा। इराणनं ज्या देशांवर जे कतार, कुवेत, ओमान, बहरीन हल्ले केलेले आहेत तिथं लाखो भारतीय नागरिक नोकरी करतायत, नोकरी आणि व्यवसायासाठी स्थायिक झालेले आहेत। आता या युद्धजन्य स्थितीमुळे तिथे राहणाऱ्या भारतीय समुदायाच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न आहेच। आखाती देशामध्ये भारतीय दरवर्षी अब्जावधी डॉलर्स भारतामध्ये आपल्या कुटुंबियांना पाठवत असतात। भारताच्या परकीय चलनसाठ्यामध्ये या पैशांचा मोठा वाटा असतो। तिथली अर्थव्यवस्था जर कोलमडली तर भारताच्या आर्थिक उत्पन्नाला खीळ बसेल, काही प्रमाणात व्यापार पुरवठा साखळी सुद्धा ठप्प होईल। भारतीय अर्थव्यवस्थेला ते सगळ्यात मोठं आव्हान असेल। आता स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद झाली तर केवळ तेलच नाही तर भारताची इतर जी देशांसोबत होणारी आयात निर्यात आहे ती सुद्धा या हॉर्मुझमुळे प्रभावित होईल। मालवाहू जहाजांना आखाती देशांऐवजी खूप लांबच्या पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागेल आणि त्यामुळे जहाजांचं भाडं आणि एकंदर जो खर्च होतो, सागरी विम्याचा खर्च होतो, तो प्रचंड वाढेल आणि ज्याचा थेट फटका भारतीय व्यापारी आणि उद्योगांना बसेल। बघा, हे सगळं एका बाजूला जरी आपण ठेवलं तरी भारताचं या संघर्षातल्या तिन्ही घटकांशी अत्यंत महत्त्वाचे संबंध आहेत, हे नाकारून नाही चालणार। अमेरिका आणि भारताचा सगळ्यात मोठा धोरणात्मक आणि व्यावसायिक भागीदार आहे। आखाती देश बघितले तर भारताचे ऊर्जा पुरवठादार ते आहेत आणि आर्थिक मित्र सुद्धा आहेतच। इराण आणि भारत यांचे संबंध अगदी जुने आहेत आणि तिथं भारताचं चाबहार बंदर आहे, हा अत्यंत महत्त्वाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प भारताचा तिथं आहे। आता अशा परिस्थितीमध्ये भारताला कोणत्याही एका बाजूनं उभं राहता येणार नाही। अत्यंत सावधगिरीनं, मुत्सद्देगिरीनं, बुद्धीचा वापर करून थोडक्यात सांगायचं तर मध्य पूर्वेतला हा सगळा भडका केवळ प्रादेशिक राहिलेला नाहीये, तर आता हा संघर्ष जर लवकर शांत झाला नाही तर भारताला मोठ्या आर्थिक मंदीचा आणि इंधन टंचाईचा सामना करावा लागू शकतो। अर्थात फक्त भारताला नाही, पण आपण भारतापुरतं पाहूया। तेव्हा या सगळ्या प्रकारावर भारतानं कशी भूमिका घ्यायला हवी, तुमच्या मनामध्ये काय शंका आहेत, त्याचबरोबर भारताचे इतर देशांशी काय लागेबांधे आहेत याचा विचार करून तुमच्या कमेंट्स नक्की करा। त्या कमेंट्स आपण वाचणार आहोत आणि त्यातूनच कदाचित पुढे काहीतरी चांगलं घडू शकतं। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर सुद्धा करा। धन्यवाद।